नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही जर एसटी कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुमचा पाल्य तुमचा नातेवाईक जर एसटी कॅटेगरीमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गव्हर्नमेंटच्या स्कूल असतात। या गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिलं जातं। त्यासाठी तुम्हाला मात्र एक एक्झाम द्यावी लागते। ह्या एक्झामच्या माध्यमातून मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची निवड या सरकारी स्कूलमध्ये होते, ज्यामध्ये तुम्हाला टोटल फ्री आहे। तुमचं शिक्षण फ्री, कोचिंग फ्री, शालेय साहित्यामध्ये तुमचा गणवेश असेल, तुमची बॅग असेल, तुमचे पुस्तक असेल, तुमचे नोटबुक असेल, तुमचे शूज असेल, रेसिडेन्स सुद्धा फ्री आहे, फूड सुद्धा फ्री आहे, सगळं तुम्हाला स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या जातात। ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे। तुम्हाला जर या स्कूलमध्ये तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलीला पाठवायचं असेल तर मात्र त्याच्यासाठी एक एक्झाम द्यावी लागते। थोडक्यात या एक्झाम बद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीजमध्ये मिळणार आहे आणि इथून पुढची सुद्धा काही व्हिडिओ येणार ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ घेईल किंवा आमची टीम यामध्ये व्हिडिओ घेईल याची अपडेट देईल, तुमच्यापर्यंत मोबाईलला नोटिफिकेशन पोहोचेल, ज्याद्वारे तुम्हाला नवीन माहिती या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती पडेल। चला तर आपण माहिती करून घेऊया की ज्या आदिवासी शासकीय विद्यानिकेतन आहे त्यांचं नावच आहे आदिवासी शासकीय विद्यानिकेतन स्कूल आहे, ज्यालाच आपण एकलव्य स्कूल असंही ओळखलं जातं, असं म्हणून सुद्धा आपण ओळखतो। सो यामध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल तर पात्रता काय असणार आणि परीक्षा पद्धत कशी असते। विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं अशा 5वीच्या उमेदवारांना ही बॅच आपण लॉन्च केली आहे। स्कॉलरशिपची एक्झाम किंवा शिष्यवृत्ती एक्झाम असते, ज्याद्वारे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळतेच, पण प्लस तुम्हाला शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश सुद्धा दिला जातो। सो ह्या एक्झाम मध्ये चांगले मार्क पडले अशा उमेदवारांची निवड केली जाते। तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर मग महाराष्ट्रामध्ये हे स्कूल कुठे कुठे आहे, किती एकूण स्कूल आहे, किती जागा दरवर्षी भरल्या जातात, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवून बेल आयकॉन वरती क्लिक करून ठेवा। आता यामध्ये 5वी जी स्कॉलरशिपची बॅच आम्ही चालू केलेली आहे, ही बॅच ऑलरेडी आता 28 जुलैपासून चालू होणार आहे। सो या बॅच मध्ये पहिल्या 200 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फी मध्ये 25% डिस्काउंट आहे, म्हणजे वन टाइम भरली तर तुम्हाला 7,000 मधून 25% म्हणजे जवळपास 1,500 ते 2,000 रुपये फी तुमची मायनस होणार आहे। तर यासाठी काय कराल, तुम्हाला लगेच तुम्हाला ही इग्नाइट पाठशाला नावाचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करावं लागेल। काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा। आणि इन्स्टॉलमेंट भरण्याची सुद्धा प्रोसेस आहे। इन्स्टॉलमेंटनी जर भरली तर 2800च्या 3 इन्स्टॉलमेंटनी तुम्ही 8,400 फी भरू शकता। सो विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही बॅच तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, तुम्ही जसं माझं लेक्चर आता बघताय असंच ते लेक्चर तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहे। आणि ही बॅच तुम्हाला पूर्ण विषय शिकवला जाणार आहे। सेपरेट फॅकल्टी तुम्हाला नोट्स मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे। तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, याला बायलिंग्युअल म्हणतो, अशी टेस्ट सीरीज ऑनलाईन सोडवत येणार आहे। प्रिंट आउट काढून डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढू शकता, नोट्स सुद्धा तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा आपल्या ॲपवरती तुम्हाला बघता येणार आहे। सेम तुमची 8वीची पण बॅच आहे, ती सुद्धा 28 जुलैपासून चालू होते। सेम फी मध्ये सेम डिस्काउंट सुद्धा तुम्हाला 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असणार आहे। सो लगेच जॉईन करा। आणि परत एकदा अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही जर आतापर्यंत इग्नाइट पाठशाला नावाचा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊन जा। या ग्रुपवर सुद्धा आम्ही आलेली अपडेट लगेच टाकत असतो, किंवा काही मुलांना माहिती पाहिजे असेल तर ती माहिती ग्रुपवर आम्ही टाकत असतो। तुम्ही पालक असाल, मुलाचे पाल्य म्हणजे आई असाल, वडील असाल, रिलेटिव्ह असाल तरी सुद्धा तुम्ही इथे जॉईन होऊ शकता। हे टोटली फ्री आहे। सो तुम्ही लगेच जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। तत्पूर्वी परत एकदा सांगतो की यापूर्वी मी काही व्हिडिओ घेतलेले आहे। तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर पाठीमागचे व्हिडिओ पण बघून घ्या, ज्याच्यामध्ये बघा शासकीय विद्यानिकेतन शाळा कुठे व किती आहे, शासकीय विद्यानिकेतन शाळा पात्रता काय, परीक्षा पद्धत काय, हे व्हिडिओ मी घेणार आहे। झालेले व्हिडिओ बघा, स्कॉलरशिप परीक्षा बुक लिस्ट, नंतर स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्रात टॉपर कोण, त्यानंतर नवोदय परीक्षा डिटेल्स घेतलेला आहे, नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम घेतला आहे, कागदपत्रे कोणती लागतात या एक्झामला ते पण घेतला आहे, आणि शासकीय विद्यानिकेतनचे हे व्हिडिओ पण माझे झालेले आहे। फक्त आदिवासी शासकीय विद्यानिकेतनचे व्हिडिओ काही पुढे येणार आहे। हे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या।
तुमच्या मित्रांना कळवा, तुमच्या पालकांचा एखादा ग्रुप असेल, शाळेचा ग्रुप असेल, स्कूलचा प्राध्यापकांचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये सुद्धा ही लिंक पाठवून द्या, जेणेकरून सगळ्या स्कूलला सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे. म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा शिक्षकांना नवीन GR येतात, नवीन स्कीम येते, पॅटर्न बदलतो, सगळं कळलं तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रिपेअर करतील चांगल्या पद्धतीने. तुमचा पाल्य ज्या स्कूलमध्ये असेल त्या स्कूलच्या प्राध्यापकांना सुद्धा किंवा सरांना, गुरुजींना, मास्तरांना पाठवून ठेवा, त्यांच्या ग्रुपवर पाठवा. तुमचा पालकांचा ग्रुप असेल त्याला पण पाठवा, म्हणजे मुलांना माहिती होऊन जाईल ह्या एक्झाम कशा कशा असतात. बघा त्यानंतर आता तुम्हाला मी सांगतो माहिती. बघा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीची, 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला जर शासकीय, बघा इथे दिलेलं तुम्हाला शासकीय विद्यानिकेतन पण आहे आणि आदिवासी विद्यानिकेतन पण आहे. त्याच्याबद्दल तर माहिती मी सांगतो तुम्हाला आदिवासी विद्यानिकेतन बाबतची. मग इथे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर बघा काय असतं, सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. पहिली अट काय, तो इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा. 5वी झालेला चालणार नाही किंवा 4थीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. हा प्रिपरेशन तो 4थी पासून केलं तरी चालणार आहे, मात्र 5वीत असताना एकदाच तो एक्झाम देऊ शकतो. एकदा जर मेरिट मध्ये नंबर लागला, निवड झाली तर झाली, जर नाही झाली तर परत त्याच्या लाईफ मध्ये त्याला संधी मिळणार नाही. सो काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे ना. एक्झाम कधी होणार आहे मी तुम्हाला सांगतो पुढे. फक्त मुलगा असावा, बरोबर, फक्त मुलगा असावा, म्हणजे मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही. आता याचे फॉर्म कधी सुद्धा माहितीये का, ऑक्टोबर नोव्हेंबरला फॉर्म सुटतात आणि साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम असते. सो तुमच्याकडे 6 महिन्यांचा अवधी आहे, 6 महिन्यात प्रिपरेशन करायचं आहे. ओके, आता याची परीक्षा पद्धत कशी होते ना, हे मी पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. सिलेबस काय आहे, विषय कोणते, बुकलिस्ट कोणती वापरायची, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आपल्या ॲप, तुम्ही जर ॲप डाउनलोड नसेल केलं ना, खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप दिले, ॲपवरती तुम्हाला मी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, पाठीमागच्या क्वेश्चन पेपर टाकलेले आहे, सिलेबस टाकलेला आहे, परीक्षा पद्धत सगळं फ्रीमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि एकदा चेक करा, तुम्हाला लगेच कळेल की सगळं फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. फक्त बॅच तुम्हाला पे करून घ्यायची आहे. अनुसूचित जमातीतील विद्यार्थी असावा, कारण ही खास STच्या उमेदवारांसाठीच ह्या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश आहे. आणि महाराष्ट्रात खूप जास्त स्कूल आहे, खूप जास्त स्कूल, लक्षात घ्या. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातला असावा, जसं की नाशिक विभाग आदिवासी क्षेत्रामध्ये, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे, पालघर विभाग आहे, नाही का. म्हणजे तुम्ही आदिवासी क्षेत्रातले असावे याचा अर्थ, बरोबर आहे. त्यानंतर फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा, म्हणजे ग्रामीण भागातला असावा, ज्याला मराठी भाषेत तो शिकतोय, मराठी स्कूलमध्ये शिकतोय किंवा सेमी मराठीमध्ये, मराठी प्लस इंग्लिशमध्ये शिकतोय, असाच विद्यार्थी या आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेऊ शकतो. आणि फॉर्म सुटणार आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी अलर्ट राहा, अभ्यास करत राहा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल तुमच्यापर्यंत. फॉर्म भरताना आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का, ह्या प्रश्न उत्तर तुम्ही यस जर दिलं आणि तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट असतील, यामध्ये तुम्ही पात्र असाल या मुद्द्यांमध्ये, तर नक्कीच तुम्हाला या स्कूलमध्ये प्रवेश मिळेल, मेरिट थ्रो, एक्झाम थ्रो. आणि तुमचा नंबर लागला तर पुढचं शिक्षण 12वी पर्यंत फ्री आहे. त्यामध्ये सगळंच काय काय फायदे, पुढचा व्हिडिओ मी घेतो तुम्हाला काय असं फायदे. ओके, आता पुढे येणारे माझे काही व्हिडिओ बघा, जसं की शालेय स्पर्धा परीक्षांची पूर्ण माहिती मी देतोय, सगळ्या एक्झाम, मंथन, होमी बाबा, ऑलिम्पियाड, NTS, MTS, नवोदय, सैनिकी स्कूल, सगळी माहिती देतो मी तुम्हाला. परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम प्रत्येकाचा कसा असतो, मागील प्रश्नपत्रिका प्रश्न कसे आले होते, फॉर्म कधी सुटणारे, निवड झाल्यास काय फायदा होतो त्या एक्झाम मधून, गव्हर्नमेंटचे काय स्कीम आहेत. आता पुढचा व्हिडिओ हा महत्वाचा असेल बघा, महाराष्ट्रात कुठे कुठे या आदिवासी नवोदय, आदिवासी विद्यानिकेतनच्या स्कूल आहे, आदिवासी शासकीय विद्यानिकेतन, ते सांगणार आहे. दरवर्षी किती जागा भरल्या जातात ते पण मी तुम्हाला सांगणार. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि विशेषतः तुम्ही जर ह्या एक्झामचं प्रिपरेशन करू इच्छित असाल तर बॅच लगेच जॉईन करा, कारण 200 विद्यार्थ्यांना सूट आहे. सो तुम्हाला आता 1,500पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, याचा फायदा नक्की करून घ्या. ही बॅच आहे, ह्या स्कॉलरशिप एक्झाम मार्फतच तुमची निवड शासकीय आदिवासी शासकीय विद्यानिकेतन स्कूलमध्ये होते. मग ह्या एक्झामला तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे, मेरिटमध्ये यायला पाहिजे तुम्ही. यामध्ये तुम्हाला मॅथ आहे, रिझनिंग आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येकी 150-150 मार्कांचा पेपर असतो, 2 पेपर असतात. आता हा पेपर कसा असतो याचा व्हिडिओ मी घेतला ऑलरेडी पाठीमागे, तुम्ही बघितला नाहीये, जाऊन एकदा चेक करा. सो 5वी आणि 8वी, 5वीच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळतो. बाकी 8वीच्या स्कॉलरशिप बद्दल मी डिटेल व्हिडिओ मी घेणार आहे, पण जवळपास एकाच दिवशी या दोन्ही एक्झाम असतात. तुम्ही 8वीला जर असाल तर तुमच्यासाठी पण ही संधी आहे स्कॉलरशिप एक्झाम देण्याची. सो नक्की द्या. दोन्ही बॅचेस चालू होणार आहे 28 जुलैपासून. तुम्हाला जर अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करा. आणि या संदर्भात काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज डायरेक्ट ॲप डाउनलोड करून हवं ते तुम्ही परचेस करू शकता. अजून एक महत्त्वाचं की तुम्हाला इग्नाइट पाठशाला नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तुम्ही पालक असाल, आई असाल, वडील असाल, रिलेटिव्ह असाल, कोणी तुम्ही
कोणीही कोणालाही फ्री आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. ह्या बॅचला म्हणल्यापेक्षा ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन जा. इथे सुद्धा आम्ही अपडेट टाकत असतो. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचं उत्तर देण्यासाठी मी पूर्ण अभ्यास करून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेईन. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.